च्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे। अपघाती विमानात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून समोर आली आहे। विमानाच्या देखभालीत सुद्धा मोठ्या त्रुटी राहिल्या होत्या असं आता समोर आलंय। डीजीसीएचा हा प्राथमिक अहवाल आहे। डीजीसीएचा याच विमान अपघाताबद्दलचा सविस्तर अहवाल अजूनही येणं बाकी आहे, पण या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीच्या लियर जेट प्रकारातील सर्व विमानांची उड्डाणं तातडीनं रोखण्याचे आदेश दिले आहेत। अहवालातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूयात। विमानाच्या एअरवर्दीनेस म्हणजेच उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानांकनांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष डीजीसीएनं काढला आहे। एवढंच नाही तर विमान प्रवासाच्या दरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन सुद्धा या वेळेला झालं नाही असं डीजीसीएनं आपल्या प्राथमिक अहवालात स्पष्टपणे नमूद केलंय। निष्कर्षाच्या आधारे व्हीएसआर कंपनीची 4 लियर जेट विमानं जी सध्या वापरात आहेत त्या सगळ्यांवर तातडीनं बंदी घालण्यात आली आहे। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानांकनांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या व्हीटी व्हीआरए, व्हीटी व्हीआरएस, व्हीटी व्हीआरव्ही आणि व्हीटी टीआरआय या 4ही विमानांच्या उड्डाणांवर तातडीनं बंदी घालण्याचा निर्णय डीजीसीएनं घेतला आहे। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानांकनांचं आणि प्रक्रियांचं पालन का केलं नाही याबद्दलची कारण मीमांसा करणारा अहवाल सादर करायला व्हीएसआर कंपनीला आदेशित करण्यात आला आहे। उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानांकनांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या या सर्व विमानांचं उड्डाण करता येणार नाही। या सगळ्या मानांकनांचं आणि प्रक्रियांचं पालन का केलं नाही याचा लेखी अहवाल सादर करायला तातडीनं सांगण्यात आलं आहे। या सगळ्या विषयावरती अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे आमदार त्यांनी काय म्हटले पाहूयात। डीजीसीएनी व्हीएसआर कंपनीच्या सदोष यंत्रणेबद्दल त्यांना नोटीस पाठवलेली आहे। त्यांचे हवाई विमानं ते पण रद्द केलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आमदार रोहित पवार हे डीजीसीएच्या संदर्भामधल्या ज्या शंका महाराष्ट्र आणि देशाच्या समोर उपस्थित करताना दिसत होते त्यामध्ये तथ्य होतं हे या निमित्तानं दिसून आलं। आमचं म्हणणं असं आहे की डीजीसीएला इतक्या दिवसानंतर जाग का आली। नंबर 1, व्हीएसआर कंपनीची विमानं डीजीसीएच्या परवानगीशिवाय उडू शकत नाहीत आणि अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाच्या बाबतीत जर इतकी असंवेदनशीलता डीजीसीएला होती तर याचा अर्थ स्पष्ट आहे, अजितदादाच्या घातपातामागे डीजीसीएचाच हात आहे असा आमचा सर्वांचा अंदाज आहे। आणि डीजीसीएच्या परवानगीनेच व्हीएसआर कंपनीची ती नादुरुस्त विमानं दिल्या गेली, ती उडवल्या गेली आणि त्यांनी त्या पायलटचे 50-50 कोटीचे विमे उतरवले गेले होते अशी जी शंका आली त्यात पण तथ्य वाटायला लागले। आणि सुसाईड बॉम्बर जो मी आरोप करतोय तशा पद्धतीनं तो सुमित कपूर नावाचा पायलट त्यांनी बनवून पाठवला होता का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। डीजीसीए हीच खरी दादांच्या घातपाताचा मास्टरमाइंड आहे। डीजीसीएनी त्यांची चूक व्हीएसआरवर लोटू नये। डीजीसीएचे सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक सदस्य आणि अजितदादांचा एक कार्यकर्ता या नात्याने मी करतो। मात्र डीजीसीएला महाराष्ट्र काय चीज आहे हे दिसल्याशिवाय राहणार नाही। डीजीसीएच्या अक्षम्य चुका आहेत, त्यांनी त्या चुका व्हीएसआरवर लादल्यात आणि इतक्या उशिरा त्यांनी अहवाल पाठवला त्याबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। थोड्या वेळा तेव्हा अत्यंत महत्त्वाचा असा हा अहवाल डीजीसीएकडून प्राप्त झाला आहे। अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा हा अहवाल आहे, पण यात विमानात काही त्रुटी होत्या। विमान उड्डाण करताना आणि उड्डाणाच्या दरम्यान म्हणजे विमान उड्डाण करण्यापूर्वी आणि उड्डाणाच्या दरम्यान काही नियमांचं पालन झालेलं नाही। देखभाल प्रक्रिया पूर्णपणे
योग्य पद्धतीनं राबवली गेली नाही असे महत्त्वाचे निष्कर्ष यात मांडण्यात आलेत। याच सगळ्या संदर्भात रोहित पवार यांनी एक ट्विट केलंय। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। VSR कंपनी कुठलेही कंप्लायन्स फॉलो करत नाही, अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षित पद्धतीने विमानं उडवत असल्याचा मुद्दा मी वारंवार मांडत आलो आहे आणि आज DGCAनं त्याच नॉन कंप्लायन्सच्या मुद्द्यावर VRSची 4 विमानं ग्राउंड केली आहेत। आपल्या लढ्याला यश येत असेल तरी हे केवळ नखा एवढं आहे, अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे, असं आमदार रोहित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंय। एवढंच नाही तर उद्याला सकाळी या विषयावर सविस्तर बोलेन असंही रोहित पवार यांनी म्हटलंय।